लोकसभेपाठोपाठ राज्यसभेमध्ये सुद्धा गदारोळ सुरू झालाय। बातम्या त्याबाबतच्या बघणार आहोत। बातमी आहे आता नवी मुंबईतून। नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर अखेर ठरलाय। भाजपच्या सुजाता पाटील यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली। शिंदे सेनेच्या महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या सरोज पाटील यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। वॉर्ड क्रमांक 23 मधून त्या विजयी झालेल्या आहेत आणि सुजाता पाटील या आता नवी मुंबईच्या महापौर असतील। सुजाता पाटील या नवी मुंबईच्या 13व्या महापौर झालेल्या आहेत। नवी मुंबईमध्ये महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शिंदे सेना आणि गणेश नाईक अर्थात शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार वाद रंगले होते। त्यानंतर अखेर महापौरपदी आता सुजाता पाटील यांची निवड झाली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून। विकास, शिंदे सेनेच्याही उमेदवार होत्या सरोज पाटील, त्यांनी अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर सुजाता पाटील बिनविरोध निवडले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेने विरुद्ध भाजपाचा सामना रंगत असताना आज मात्र शिवसेनेने उमेदवारी अर्ज मागे घेतलेले। महापौर पदासाठी सरोज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता। उपमहापौरसाठी आकाश मडवी यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता। मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आदेश मानत आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेत आहोत अशा प्रकारचं विधान त्या शिवसेनेकडून करण्यात आलेलं सभागृहामध्ये। आणि आता दशरथ भगत हे उपमहापौर आहे, त्यांची बिनविरोध झालेले आहेत। सुजाता पाटील ह्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर या भाजपच्या बिनविरोध झालेला आहे। ठीक, धन्यवाद विकास संपूर्ण माहितीसाठी।